नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, बूस्टर पंप संदर्भात थोडंसं माहिती आहे, जे की व्हिडिओ छोटाच आहे पण खूप महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही नवीन अर्ज भरणार असाल तर या गोष्टी कडे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला त्या चुकीमुळे 15 ते 20 ते महिनाभर थांबावं लागतं. तर ती चूक काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की बूस्टर पंपाची चूक नेमकी होती कुठं आणि ते ऑप्शन मध्ये काय लिहायचं असतं, काय टाईप करायचं असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर डायरेक्टली आपण स्क्रीनवरती जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती जायचंय. क्रोम ब्राउझरवरती गेल्यानंतर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जा. त्यानंतर तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंपची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती जा. त्यानंतर बेनिफिशियरी सर्व्हिस मध्ये जा. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला एक अप्लायचं नाव दिसेल बेनिफिशियरी सर्व्हिस मध्ये. अप्लायच्या वरती गेल्यानंतर तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करा, मराठी राहू द्या, जेणेकरून तुम्हाला बघण्यासाठी सोपं होऊन जाईल. स्क्रोल डाऊन करा अर्जामध्ये. ठीक आहे, अर्जामध्ये स्क्रोल डाऊन केल्यानंतर आवश्यक पंप तपशील आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या खाली बूस्टर पंप आणि मोनोपॉल तपशील पाहायला भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला आहे ते काय करायचं ते मी तुम्हाला थोडंसं ते रकाना वाचून दाखवतो. बूस्टर पंपाची माहिती: पाण्याचा दाब आणि प्रवाह वाढवण्यासाठी कमी पाण्याचा दाब किंवा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करणे यासारख्या समस्या सोडवण्यासाठी अतिरिक्त पंप मोनोपॉल उंचीची माहिती लाभार्थ्याच्या गरजेनुसार खांबाची उंची 20 फुटापर्यंत वाढवता येते. म्हणजेच तुमचा जो बूस्टर पंप आहे तो पाण्याचा दाब प्रेशर वाढवण्यासाठी आहे. ते जे बूस्टर पंप आहे ते काम करतो आणि जर तुम्हाला तो निवडायचा असेल तर तुम्हाला स्वतः पैसे द्यावे लागतात, कारण त्या सबसिडीमध्ये हा बूस्टर पंप नाहीये. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, मोनोपॉल बदलायची उंची आहे का तर इथं नो करा आणि बूस्टर पंप हवा आहे का त्यासाठी तर नो करा. जर तुम्हाला बूस्टर पंप पाहिजे असेल तर तुम्ही पैसे भरू शकत असाल तर तुम्ही बूस्टर पंप निवडा, अन्यथा तुम्ही जे आहे ते इथं नो नो दोन्ही जागेवर फिल करा. बाकीचे पुढचे रकाने तुम्हाला भरायची गरज नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ह्या चुकीमुळे तुम्हाला 1 ते 1.5 महिना थांबावं लागतं आणि बूस्टर पंपचं स्टेटस आहे ते बदलण्यासाठी खूप टाइम लागतो. काही काही कंपन्या लवकर करत नाहीत, काही मेलवरती करतात, काहीला ऑफलाईन अर्ज द्यावा लागतो. तर ते आहे ते पुढं खूप तुम्हाला अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अर्ज नवीन भरताना हा बूस्टर पंपचं नक्कीच तुम्ही जे सीएससी केंद्रावर असेल किंवा तुम्ही स्वतः भरत असाल तर ती नक्कीच तिथं माहिती बघा आणि त्याशिवाय तुम्ही बूस्टर पंप सबमिट करू तुमचा अर्ज सबमिट करू नका. जर बूस्टर पंप निवडला तर ते जे आहे ते कॅन्सल करण्यासाठी खूप तुम्हाला पुढं अडचणी येतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला सोलरचा नवीन अर्ज भरायचा असेल तर आपण सुद्धा भरून देतो. आणि आपल्या चॅनलची मेंबरशिप आहे ते 29 रुपयाची आहे. तुम्हाला ऑफिशियल आणि तुम्हाला मेल फॉर्मॅट, मेल कसा करायचा, मेल पाठवून दिला जाईल. तुमचा जो अर्ज आहे तो फिल करून दिला जाईल. तर शेतकरी बांधवांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.